अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध सध्या अमेरिकेत खूप मोठं आंदोलन सुरू आहे। अमेरिकेतील 3000 पेक्षा जास्त शहरांमध्ये 70 ते 80 लाख लोक रस्त्यावर आहेत आणि सगळ्या लोकांची मागणी एकच आहे की आम्हाला राजा नको, जी आहे ती लोकशाही हवी आहे। या संपूर्ण आंदोलनाची दोन प्रमुख कारणं आहेत। एक म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे महागाई खूप वाढलेली आहे आणि लोकांचं असं मत आहे की आम्हाला युद्ध नको, शांती हवी। दुसरी गोष्ट, मागच्या काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प स्वतःला अमेरिकेचाच नाही तर जगाचा राजा समजायला लागलेत असं अमेरिकेच्या लोकांचं मत आहे आणि मागच्या काही दिवसात ते अनेक असे निर्णय घेत आहेत ज्यामुळे लोकांना असं वाटतंय की हा व्यक्ती लोकशाहीपासून दूर जाऊन त्या ठिकाणी कुठेतरी राजेशाहीकडे चाललाय। त्यातलाच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे काही दिवसाअगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कायदा पारित केला की अमेरिकेतील ज्या काही पैसे आहेत किंवा जी काही करन्सी आहे त्यावर आता तिथल्या राष्ट्राध्यक्षांची सही येईल। म्हणजे आता तिथं त्यांच्या नोटांवर किंवा पैशांवर डोनाल्ड ट्रम्प यांची सही येईल आणि त्यामुळेच लोकांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र निषेध केला। लोक रस्त्यावर आले आणि लोक तेच म्हणताय की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आम्ही लोकशाही मार्गाने निवडून दिले, त्यामुळे त्यांनी स्वतःला कुठल्याही प्रकारचा राजा न समजता अमेरिकेच्या लोकशाहीच्या चौकटीत राहून काम करावं, नाहीतर स्वतः पदावरून बाजूला जावं, अशी लोकांची तीव्र मागणी आहे। आणि या संपूर्ण प्रकरणावरून संपूर्ण जगाला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या शिकण्यासारख्या आहेत। एक म्हणजे लोकशाहीची ताकद किती मोठी असती। एवढ्या ताकदवान ट्रम्प समोर त्या ठिकाणी लोकशाही असल्यामुळे लोक एकजुटीनं बाहेर येत आहेत आणि 70 ते 80 लाख लोक या ट्रम्पच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवत आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकशाही तर महत्त्वाची आहेच, पण त्या लोकशाहीचा वापर कुठल्याही राज्यातील किंवा देशातील लोकांना करताही आला पाहिजे आणि ते आज अमेरिकेची लोक संपूर्ण जगाला त्या ठिकाणी सांगतायत की लोकशाही महत्त्वाची असतीच, त्यात काहीच वाद नाही, पण त्याचा वापरही तुम्हाला करता आला पाहिजे। आणि त्यामुळं जेव्हा ट्रम्प आपला मनमानी कारभार करतायत तेव्हा त्याच देशातील लोक रस्त्यावर येऊन त्यांचा तीव्र विरोध करतायत। त्यामुळे सध्या अमेरिकेत जे काही चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।